नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खजूर शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू एकदम पौष्टिक आहे। लहान मुलांना सुद्धा हे लाडू खूप आवडतात। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी 3 पाव शेंगदाणे घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे। खजूर घेतलेली आहे मी 1 पाव, तीही कट करून घेतलेली आहे। गूळ आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे। आता आपण सुरुवातीला हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेऊया। कढई ठेवलेली होती गॅसवरती। हे बघा, आता आपण अर्धे शेंगदाणे भाजूया, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये बसणार नाही। हे बघा, आता आपण याला हलवून छान भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवरतीच भाजायचे आहे। हे बघा, छान असे भाजायचे आहेत खरपूस। हे बघा, छान भाजून झालेले आहे। आता त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। हे बघा, छान असे भाजले गेले आहेत आपले शेंगदाणे। आता आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊया। हे बघा, आता ते बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया। तेही भाजून घेऊया आपण। हे बघा, हे सुद्धा भाजून झालेले आहेत आपले। हे बघा, छान असे टरफल सुद्धा निघतात। हे बघा, आता आपण याला काढून घेऊया। आता हे शेंगदाणे जे आहेत याला आपण थंड करून घेऊया। आपल्याला हे बघा, आता थंड झालेले आहेत। आता आपण याला चोळून घेऊया। हे बघा, कमी गॅसवरती मी भाजल्याच्याने हे खूप छान असे टरफल निघत आहेत। हे बघा, आता आपण याला चोळून स्वच्छ करून घेऊया। हे बघा, स्वच्छ केलेले आहेत मी। छान असे टरफल सुद्धा निघलेले आहेत त्याचे। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत। थोडी पेनखजूर टाकायची आहे त्याच्यामध्ये। आणि थोडासा गूळ टाकायचा आहे। हे बघा, याला हलवून घेऊया, मिक्स करूया पूर्ण। हे बघा, आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, असं बारीक करायचं आहे। अति बारीक सुद्धा नाही केलेलं आहे मी, पण जास्त जाड सुद्धा नाही ठेवलेलं। हे बघा, पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता आपण याला पूर्ण मिक्स करायचं आहे। हे बघा, पूर्ण म्हणजे आपला गूळ जे आहे ते सर्व एकत्र होऊन जातो। हे बघा, छान असं मी मोकळं मोकळं केलेलं आहे। आता आपण याचे लाडू बांधूया। हे बघा, असे लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे बघा, छान असे हे अशा पद्धतीने आपण सर्व लाडू जे आहेत ते बांधून घेऊया। हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया। आता सर्व बनवून घेते मी। हे बघा, आपले लाडू बनून झालेले आहेत। हे बघा, हे बघा, असे आपले खजूर शेंगदाण्याचे लाडू बनून तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे लाडू खूप पौष्टिक आहेत। एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा।